महापौर पदाचे आरक्षण जाहीर. अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापौर निश्चित. आता रंगणार खरी राजकीय शर्यत. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आज दिनांक 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली आणि त्यात अहिल्यानगर महापालिकेसाठी ओबीसी महिला प्रवर्ग राखीव जाहीर झाला. या निर्णयाने शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून आता महापौर पदासाठी खरी चुरस कोणात होणार याची चर्चा रंगली आहे. मात्र अहिल्यानगरसाठी ओबीसी महिला आरक्षण निघाल्याने येथील राजकीय समीकरणे नव्याने जुळू लागली आहेत. महापालिकेत सध्या संख्याबळ पाहता भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये सत्ता समीकरण फिरते. त्यामुळे पुढील महापौर हा या दोन पक्षांपैकीच असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. परिणामी दोन्ही पक्षांतर्गत इच्छुकांची लॉबी सक्रिय झाली आहे. भाजपकडून चर्चेत असलेली नावे शारदा ढवण, पुष्पा बोरुडे, आशाबाई कातोरे. राष्ट्रवादीकडून चर्चेत असलेली नावे सुजाता पडोळे, वर्षा काकडे, अश्विनी लोंढे. या 6 नावांभोवती सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून पक्षांतर्गत समीकरणे, गटबाजी, निष्ठा आणि वरिष्ठांचे आशीर्वाद या सगळ्यांचा अंतिम निवडीवर मोठा परिणाम होणार आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.